किती लागली आहे राम मंदिरला. वास्तविक विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी आणि असं असताना काही 4 डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात. हे पोलीस वर्गातील वरती आहे ना, त्याच्या आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय, हे चुकीचं झालंय, पण हे विचार नाही बोलू शकत. आत्ताच्या घडीची बातमी आपण पाहतोय थेट मालवणमधून. आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आहेत, ते पाहणी करण्यासाठी म्हणून गेले, तर दुसरीकडे राणे समर्थकांनी नेत्यांनी भाजपच्या नेत्यांनी रस्ता अडवून धरलाय. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले. वैभव नाईक यांनी तर थेट इशारा दिला, 10 मिनिटात रस्ता रिकामा करा, नाहीतर मग आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. अशा प्रकारची ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती ही आता मालवणमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याची थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. 3 दृश्य आपण पाहतोय. एकीकडे ठाकरे आक्रमक झालेत, अर्थात आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आहेत आणि ते किल्ल्यावरून आक्रमक झालेत. राणेंनी रस्ता अडवल्याची दुसरी दृश्य आपण पाहतोय. खरं तर किल्ल्याचा मुख्य रस्ता हा अडवल्याची ही दृश्य आहेत. तर तिसरीकडे शिवसैनिकांनी आता किल्ला घेरलेला आहे. खरं तर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती ही आता मालवणमध्ये निर्माण झाली असं म्हणावं लागेल. आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर पोहोचतात, त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून किल्ल्याचा रस्ता हा अडवला जातो आणि त्यामुळं त्याचं उत्तर म्हणून मग शिवसैनिक, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून किल्ल्याला घेराव घातला गेलेला आहे. ही 3 दृश्य आत्ता आपण पाहतोय. शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला, उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेस पोहोचली आणि त्यानंतर संतापाची लाट ही संपूर्ण महाराष्ट्रात उसळली. संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र त्यानंतर आता आपण पाहतो आत्ताची परिस्थिती सांगायची झाली तर आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आहेत. आदित्य ठाकरेंना राणेंनी आदित्य ठाकरेंचा रस्ता अडवलेला आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंना अडवण्यात आलंय. तर राणेंचा जो रस्ता आहे, राणेंचे जे समर्थक आहेत त्यांना अडवण्यासाठी म्हणून शिवसैनिकांनी आता किल्ल्याला घेराव घातलेला आहे. अशा प्रकारची काहीशी परिस्थिती ही आता मालवणमध्ये निर्माण झालेली आहे. खरं तर शिवरायांचा अपमान झाला, शिवरायांचा पुतळा हा कोसळला आणि म्हणून हे सर्व जे नेते आहेत, मध्ये सत्ताधारी पक्षातील असतील किंवा विरोधी पक्षातील, हे त्या ठिकाणी पोहोचले पाहणी करण्यासाठी म्हणून. मात्र त्याच ठिकाणी शिवरायांची भूमी, तो किल्ला, जी खरं तर पवित्र भूमी म्हणावी लागेल, त्या ठिकाणी अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणं हे खरंच दुर्दैवी आहे. आणि त्या संदर्भातली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. वर किल्ल्यावर ठाकरे आहेत, किल्ल्याचा रस्ता राणेंनी अडवलेला आहे, राणे समर्थकांनी अडवलेला आहे, तर शिवसैनिकांनी आता किल्ल्याला घेराव घातलाय. मालवणमध्ये राजकीय संघर्ष हा आता शिगेला पोहोचलेला आहे. राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंना अडवलेला आहे आणि ती बातमी आपण सध्या पाहतोय. तर राजकोट किल्ल्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गराडा घातलाय. अशा काहीशी प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. राजकीय संघर्ष हा आता शिगेला पोहोचलेला आहे. आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आहेत. किल्ल्याचा रस्ता हा राणेंच्या समर्थकांनी अडवलेला आहे, अर्थात भाजप कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे आणि मग आता किल्ल्याला शिवसैनिकांनी घेराव घातलाय. राजकीय परिस्थिती, राजकीय संघर्ष हा शिगेला गेलेला आहे असं म्हणावं लागेल. आदित्य ठाकरे यांच्याशी पोलीस काहीशी बातचीत करतायत आणि ती दृश्य आपण पाहू शकतोय. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये राणेंनी रस्ता अडवलेला आपण पाहतोय. नारायण राणे हे आपल्याला दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. तर तिसरं जे दृश्य आहे त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो शिवसैनिकांनी आता किल्ल्याला घेराव घातलेला आहे. अतिशय तणावपूर्ण अशी परिस्थिती आता मालवणमध्ये निर्माण झालेली आहे. तर 10 मिनिटात रस्ता रिकामा करा असा इशारा खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे. या सगळ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन देखील येऊन गेलेला आहे. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. उमेश, खरं तर ही 3 दृश्य आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतो. एकीकडे ठाकरे किल्ल्यावर आहेत, राणेंनी ठाकरेंचा रस्ता अडवलाय, तर राणेंना विरोध करण्यासाठी म्हणून संपूर्ण किल्ल्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेराव घातलाय. काय नेमकी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे? उमेश यांचा
आमचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकत नाही। मात्र ही 3 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ठाकरे आक्रमक झालेले आहेत। ठाकरे आता नेमके कुठे आहेत तर ठाकरे किल्ल्यावर आहेत। त्यानंतरची दुसरी दृश्य ही राणेंची, राणेंच्या समर्थकांची। राणे आणि त्यांचे समर्थक आता कुठे आहेत तर त्यांनी किल्ल्याचा जो रस्ता आहे, किल्ल्यावर जाण्याचा किंवा किल्ल्यावरून बाहेर येण्याचा मुख्य रस्ता, तो अडवून धरलाय। तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर पाहू शकतोय आणि या शिवसैनिकांनी आता किल्ल्याला घेराव घातलेला आहे। त्याच्यामुळे प्रचंड तणाव हा आता मालवणमध्ये, मालवणच्या राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 10 मिनिटात रस्ता रिकामा करा अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। या सगळ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा देखील फोन येऊन गेलेला आहे आणि त्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनी काळजी व्यक्त केली नाही, मात्र पुतळ्या संदर्भात विचारणा केली असं त्यांनी म्हटलेलं आहे। तरी दृश्य आपण पाहतोय मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातली अतिशय तणावपूर्ण अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे।